नमस्कार मित्रो. महाराष्ट्रात सध्या चाललंय काय हा जो प्रश्न सातत्यानं आपल्या समोर येतोय. आता जे बीडमधलं जे प्रकरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, ते कसं घडलं, त्यांना कसं मारलं हे सगळ्यांना माहिती होतं. या प्रकरणाशी संबंधित असलेले म्हणजे ज्यांनी आरोप केले, ज्यांनी प्रकरण लावून धरलं, त्या सगळ्यांना माहिती होतं की हे कसं घडलंय. फक्त आता त्या प्रकरणातले त्या प्रकरणाचं गांभीर्य महाराष्ट्राच्या जनतेला कधी कळलं तर त्यांच्या मारहाणीचे जे अनन्वित अत्याचाराचे जे फोटो आले, जे व्हिडिओ आले समोर चार्जशीटमधले. खरं तर चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे किंवा चार्जशीटमध्ये पुरावे म्हणून कुठले फोटो, व्हिडिओ लावले गेलेत, हे सहसा जनसामान्यांपर्यंत येत नाही. आजवर कुठल्या खटल्यात असे बाहेर आल्याचं आपण पाहिलेलं नाहीये. पण हे जाणीवपूर्वक कुणीतरी बाहेर आणलेलं आहे. आता कोणी आणलं, कशासाठी आणलं, त्यातून कोणता फायदा मिळवला, राजकीय, सामाजिक, आर्थिक यावरही बरंच काही बोलता येईल आणि मी बोलणार आहे. त्यावर एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. हे सगळं घडत असताना अचानकपणे याच बीडच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जालन्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी एक घटना घडली. तिथंही असा अनन्वित अत्याचार झालाय एका आमच्या महाराष्ट्रीयन बांधवावर. मी मुद्दाम महाराष्ट्रीयन बांधव म्हणतोय कारण या प्रत्येकाची जात कुठेतरी पुढे आणली जाते आणि त्या जातीवरून मग रान पेटवलं जाते. हे महाराष्ट्र आता जातीपातीत विभागायचं ठरवूनच काही लोक काम करताना दिसत आहेत. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जालन्यातल्या अनवा या गावी जे घडलं त्याबद्दल बरेच लोक अगदी तावातावाने आणि चवीचवीनं बोललेत बरं का. तावातावाने आणि चवीचवीने मारहाण करणारे मराठा समाजातले आहेत. त्यात ते उभाटा गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. आता हा एक मोठा ॲसेट झाला बोलणाऱ्यांसाठी. खरं तर मला एक गोष्ट प्रामुख्याने इथे मांडायची आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून का बघत नाही आपण? का आपण या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या घटनांना, या मारहाणीला, या अत्याचारांना एक राजकीय चौकट लावूनच बघत असतो, राजकीय चष्म्यातून बघत असतो? हे मारणारे, मार खाणारे किंवा बघणारे कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या गटाचे आहेत आणि मग त्यानुसार मग जो ज्याला मारहाण झाली आहे, जो विक्टीम आहे, त्याला मदत करायची किंवा त्याच्यावर अन्याय होऊ द्यायचा, हे ठरवलं जात आहे महाराष्ट्रात आजकाल. खरं तर अनवामध्ये जी घटना घडली महाशिवरात्रीच्या दिवशी, ज्या पद्धतीनं त्याला अमानुषपणे मारहाण झाली, कैलास बोराडे नाव आहे त्याचं, ज्याला मारहाण झाली, ज्याला तापत्या सळईनं, निखाऱ्यातून काढलेली तापती सळई घेऊन त्या सळईनं त्याच्या अंगावर चटके दिले गेलेत. 4-4, 5-5 इंचाचे त्याच्या हातापायावरती ते डागण्या दिल्या गेलेल्या आहेत. इव्हन त्याला उपडा पाडून त्याच्या पार्श्वभागातही ती सळई कोंबण्याचा प्रयत्न झाला होता. तिथेही त्याला फार मोठी जखम झालेली. क्रूरता आहे. अशा पद्धतीनं अत्याचार करणाऱ्यांना आपण काय म्हणायचं? त्यांना माणूस म्हणून या जगात देवानं बनवून पाठवलं, पण ते मानव देहातले दानवच निघतात शेवटी. आता हे सगळे दानव, हे सगळे मानव, तर देव तर आपल्यात नाहीये. स्वर्गलोकात बसलेत देव. आता जे समोर आपल्याकडे दिसत आहेत ते मानव आणि दानवच आहेत. या दोनच कॅटेगरीज आहेत. असं म्हटलं आता स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती या भूतलावर आहेत, दोन प्रवर्ग आहेत या भूतलावरचे. तसं नाहीये. तर मानव आणि दानव इथे आपल्याला दिसायला लागलेत समाजामध्ये. तर ह्या दानवांना आता काय बोलायचं आणि हे अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या मानवांना काय म्हणायचं? यातलेच काही मानव या सगळ्या गोष्टींना ज्या पद्धतीनं राजकीय रंगात रंगवू पाहतायत, जातीय रंगात रंगवू पाहतायत, जे अल्टिमेटली काय होतंय की जात-पात हा सगळा विषय मध्ये आणल्यानंतर आपल्याला त्यातून राजकीय फायदाच कमवायचा आहे, राजकीय फायदाच मिळवायचा आहे. या राजकारण्यांना त्यांची राजकीय पोळीच भाजायची आहे. त्यामुळं तिथे जात आणणं मध्ये ही फार गरजेची आहे. इथला विक्टीम जो आहे कैलास बोराडे, तो वडार समाजाचा आहे, धनगर समाजाचा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे धनगरही म्हणतायत, वडारही म्हणतायत. तो नेमका कुठला सण, पण खालच्या जातीतला आहे, दलित वंचित आहे. म्हणून त्याच्यावर उच्चवर्णीयांनी अत्याचार करायचा,
मक्ता घेतलाय का? असं काही आहे का? की जो खालच्या जातीतला असेल त्याने मारच खाल्ला पाहिजे. आणि ह्या सगळ्या उच्चवर्णीयांनी म्हणजे हा जो सोनू दौंड किंवा त्याचा जो भाऊ आहे नवनाथ दौंड, हे शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून यांना लायसन्स मिळालंय की असं कुणालाही मारहाण करायची, त्यांना त्या तप्त झालेल्या सळईने डाग द्यायचे, असं काही नाही. पण या सगळ्या घटनेला ज्या पद्धतीनं रंगवून आपल्यासमोर पेश केलं जातंय 2 दिवस, त्याच्या मागे थोडीशी एक त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. या मारहाणीचा कुठेही म्हणजे या मारहाणीचं कुठेही समर्थन मी करत नाही. हे जे कोणी दोषी आहेत, ज्यांनी कोणी हे केलंय, त्यांना कायद्यानं जी शिक्षा ठोठावली जाईल त्या शिक्षेचा आदरच केला पाहिजे. पण निव्वळ एका घटनेच्या पार्श्वभूमीवरती जे काही राजकीय वटवाघळं या सगळ्या घटनेवरती आता घिरट्या घालू लागलेत आणि आपला राजकीय फायदा कसा मिळवायचा, त्यासाठी कसे लचके तोडायचे जातीपातीच्या या विद्वेषाचे, ते पाहिलं जातंय. ज्या पद्धतीनं ही घटना, हा प्रसंग तुमच्या आमच्या समोर पेश केला गेलाय, म्हणजे एखाद्या थाळीत सजवून आपल्या समोर असा वाढला गेलाय ना, त्यातून प्रत्येकाच्या डोक्यात तिडीक जाते आणि निर्माण होतोय तो जातीपातींमधला द्वेष, निर्माण होते जातीपातींमधली तेढ. त्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. जातीपातींमध्ये तेढ निर्माण झाली, वातावरण गढूळ झालं की त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या कसा उचलायचा, तो कसा फायदा मिळवायचा, यासाठी राजकीय पक्षांमध्ये आणि राजकारणात हे सक्रिय असलेले जे नेते आहेत, त्या नेत्यांमध्ये त्याची स्पर्धा सुरू होते. सध्या तेच चालू आहे. काल विधिमंडळाच्या अधिवेशनात मी हजर होतो आणि काल मी पाहिलं तिकडे या सगळ्या घटनेबद्दल चर्चा होती. त्याच्या आधी बीडमधल्या घटनेची चर्चा होती. आपल्या व्हिडिओजबद्दलही बरेच लोक काही बोलत होते. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मला जे जाणवलं ते मी मुद्दाम तुमच्यासमोर मांडतोय. कारण हा जो कैलास बोराडे जो आहे, शेवटी कसं आहे की कुठेतरी आपण कोणी का असेना, म्हणजे मी मराठा समाजातला आहे, मराठा समाज असो किंवा इतर कुठले 18 पगड जातीतले जे लोक महाराष्ट्रात राहतात, हे सगळे हिंदू आहेत. या हिंदूंची एकच आस्था, त्यांचा एकच धर्म. मंदिरातला तो भगवान भोलाशंकर असो, विष्णू रूपातला पंढरीराया असो, विठुराया असो, गणपती बाप्पा असो, कोणी असो, हे आमची श्रद्धास्थान आहे. आता त्यांच्या मंदिरात जाताना किमान अपेयपान करून जाऊ नये, अभद्र व्यवहार करू नये, एवढी तरी सुचिरभूतता आपण पाळतो, एवढा तरी संयम आपण पाळतो. आणि ही आपल्याला लादून घेतलेली आपण एक आचारसंहिता जी आहे, ती आचारविचारांमधली जी एक प्रकारची आपल्यावरची जी काही बंधनं आहेत, ती पाळूनच आपण मंदिरात प्रवेश करतो. आता तो काळ उरला नाही की खालच्या जातीतला आहे म्हणून त्याला, दलित आहे म्हणून त्याला मंदिरात प्रवेश नाही वगैरे. सगळे आजकाल मंदिरात निर्धोकपणे प्रवेश करतात, आपल्या आराध्य दैवताचं स्मरण करतात. कुठलंही मंदिर, महाराष्ट्रातलं काय भारतातलं कुठलंही मंदिर, आता तो काळ उरलेला नाही. पण तरीही कुठल्याही जातीचा का असेना, आता तो कैलास बोराडे समजा निम्नवर्गीय आहे, पण जर एखादा उच्चवर्णीय कैलास बोराडे दारू पिऊन मंदिरात जातोय महाशिवरात्रीच्या दिवशी, तिथल्या नंदीबरोबर, शंकराच्या नंदीसमोर बसून त्याच्याशी काहीतरी चाळे करणं, थेट शिवलिंगासमोर जाऊन दारू प्यालेल्या अवस्थेत नको त्या गोष्टी करणं, आता त्या व्यक्तीवरती प्रचंड अन्याय झालेला आहे असं आपण समजू भूतकाळात. त्याला ह्या दौंड बांधवांनी मारहाण केली होती, आत्ताच नाही, याच्या आधी. जे एकंदर त्यांच्या सगळ्या या घटनेचा जर मागोवा घेतला तर कळतं की यांची बांधाला बांध जोडली गेलेली आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या जमिनी आहेत, शेतजमिनी, त्या बांधाला लागून आहेत, एकाच बांधाला लागून. त्यामुळे बांधाला बांध लागला की वाद विवाद होतातच. या कैलास बोराडेची जमीन 1 एकरच आहे, त्याच्यावर त्याची उपजीविका चालते. हे थोडेसे उच्चवर्णीय, त्यांच्याकडे बरीच जमीन आहे, दौंड. पण ह्या बांधाला बांध लागल्यामुळे जे काही वाद निर्माण होतात गावात, ते त्यांच्यातले वाद आहेत. त्यावरून एकदा पूर्वी त्या दौंडने कैलासला मारलेलंही आहे, बेदम मारलेलं आहे.
आणि त्याच्यावर होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराची गाथा देवासमोर मांडावी म्हणून हा प्रचंड प्रमाणात अगदी बेहोश होईपर्यंत दारू पिऊन मंदिरात शिरला आणि मंदिरात जाऊन त्याने पुढचं असभ्य वर्तन केलेलं आहे सगळं जे काय आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. पाहिलात हा व्हिडिओ. आता त्यानंतर ह्याने सगळं मंदिरात हे सगळं केल्यानंतर गावातल्या काही लोकांनी त्याला हटकलं, त्याला बाहेर काढलं आणि तिथे बाहेर आल्यानंतर त्याला कुणीतरी चोप देण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत या दौंड बंधूंमधल्या एकाने, ज्याने मारहाण केली आहे कथित पद्धतीने, त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलला, आपला जुना राग काढला आणि मग पुढचं सगळं रामायण जे घडलंय तोही व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. वाटल्यास पुन्हा दाखवतो, बघा. अशा पद्धतीनं त्यानं डागण्या देत आपला तो जुना राग पुन्हा काढला. म्हणजे हे खऱ्या अर्थानं काय आहे, त्या कैलास बोराडेचं आणि ह्या दौंड कुटुंबियांच्या या दोन्ही बंधूंचं भांडण जुनं आहे. बांधाला बांध लागल्यामुळे जमिनीचा वाद आहे, इतर गोष्टी आहेत, त्यातून झालेला वाद आहे. म्हणजे त्यातून काढलेला रस्ता आणि त्या रस्ता खोदून ठेवल्यामुळं जाता येताना होणारा त्रास हा कैलास बोराडेचा कन्सर्न, आणि कैलास बोराडेने त्याच्या विरुद्ध त्याला जाब विचारला म्हणून त्याला दौंडने बेदम चोपलेला होता. नंतर हे घडलंय महाशिवरात्रीच्या दिवशी. तुमच्यावर किती अन्याय झाला, अत्याचार झाला, तरी एक हिंदू म्हणून तुम्ही जेव्हा कुठल्या मंदिरात जाता तेव्हा तुम्ही स्वतःवर काही बंधनं घालून घ्यायला हवी. त्याबद्दल मगाशी मी बोललेलो आहे. आणि अशा पद्धतीनं दारू पिऊन जर कोणीही माणूस, अनोळखी माणूस जरी मंदिरात आला आणि मी जर तिथे स्वतः हजर असेल तर मी पहिलं त्याचं बकोट धरून त्याला बाहेर काढीन, कारण हे माझ्या धर्मात बसत नाही. त्यामुळं प्रथम दर्शनी जे काही सुरुवातीला जे झालं असेल, ज्या पद्धतीने त्या कैलास बोराडेला मंदिरातून हुसकावून लावलं गेलं, परत त्याने इतकं सगळं केलं, म्हणजे नंदीशी असभ्य वर्तन केलं, तिथे पिंडीसमोर जाऊन लोटांगण घातलं, दारू प्यायलेला माणूस, हे सगळं कोणीतरी शूट केलेलं आहे. आणि तो नीच नालायक माणूस जो शूट करत होता त्याने त्याला अडवलं नाही, त्याने शूट केलं. आता हे कोणी शूट केले मला माहीत नाही, पण कसं आहे की ही सगळी गिधाड आहेत. ही जातीपाती तेढ निर्माण करून, ही आगी लावून त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजून घेणार, हे जे धंदे करतात ती गिधाड आहेत. हे समाजाचे लचके तोडायला तयार बसलेले गिधाड आहेत आणि या गिधाडांनी ठरवून सगळं केलेलं आहे. त्यामुळे कसं आहे की आधी एक व्हिडिओ दाखवणं की ह्याला ज्या पद्धतीनं चटके देऊन मारला, अमानुषपणे त्याच्यावर अत्याचार झाले, हे वाईटच आहे. त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन त्याच्यावर उपचार करायला सरकारी मदत मिळवून दिलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा एक पदाधिकारी त्याची काळजी घेतोय. पण इथपर्यंत राजकारण ठीक आहे. हे सगळे मारेकरी जे आहेत, हे जे काही त्याला मारणारे जे लोक होते, ते शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आहेत. म्हणून आता एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण जर तिथं शिजत असेल, हे मराठा आहेत आणि हा खालच्या जातीचा आहे, म्हणून जर आता जातीपातीचं राजकारण जर तिथं शिजत असेल तर ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, यांचं राजकारण आणि हे जातीपातीमधली तेढ ही महाराष्ट्राच्या मुळावर येणारी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना केंद्रीभूत ठेवून एक जाणता नेता इतकी वर्ष या महाराष्ट्राची पार वाट लावत आलेला आहे. आणि आज तो नेता अडगळीत टाकला गेल्यानंतरही हे जे काही उदयोन्मुख नेतृत्व सध्या महाराष्ट्रात वावरत आहे ना, ते सगळे नेते पुन्हा त्याच ट्रॅकवर चालताना दिसत आहेत आणि तेच महाराष्ट्राच्या मुळावर येणार आहे. आज एक सुजाण नागरिक महाराष्ट्राचा म्हणून प्रत्येक मराठी माणसानं या असल्या गोष्टींकडे एकतर कानाडोळा तरी करावा, किंवा या घटनांच्या मागे नेमकं काय सत्य दडलंय
एका घटनेची एक बाजू जेव्हा आपण बघतो त्याला दुसरी बाजूही असते. ती दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. हे न बघता जर आपण चोर म्हणून संन्याशाला धोपटणं किंवा साप म्हणून भुई धोपटणं, हे जे धंदे आहेत ना, ते बंद केले पाहिजे. आज तुम्हाला आम्हाला भडकावणारे आणि भडकावून ज्या जातीय दंगली महाराष्ट्रात पेटतील आणि त्यानंतर जो काही हा एक गट्टा मतांचा खेळ आहे ना, वोट बँकेचा खेळ आहे, त्या वोट बँकेच्या खेळावरती निवडणुका जिंकणारे आणि ते जिंकण्यासाठी टपून बसलेले ही जी काही राजकीय गिधाड आहेत ना, त्या गिधाडांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. आज तुम्ही आम्ही एक हिंदू म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून या महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहायला पाहिजे. जर माझं घर, माझं गाव, माझा मोहल्ला, माझा समाज, माझं राज्य सक्षम झालं तर माझा हिंदुस्थान सक्षम होणार आहे. याच ध्येय धोरणांवर चालत आपल्याला हिंदुस्थान बळकट करायचं आहे. आज जर 2025 साली आपण या सगळ्या बुरसटलेल्या विचारांमध्ये आणि जातीपातींच्या राजकारणामध्ये अडकत राहिलो तर आपल्या देशाचा विकास होणं कठीण दिसतंय. मग तिकडे केंद्रात नरेंद्र मोदींसारखा एखादा बहुआयामी आणि दूरदृष्टीचा पंतप्रधान का येईना, अमित शहांसारखा खमका गृहमंत्री का येईना, या सगळ्यांच्या विजनला आपण चूड लावणार आहोत. जातीपातीच्या राजकारणांची ही पत्तेपिशी करत हे जुगार बंद केले पाहिजे. हे जुगार बंद केले पाहिजेत आणि मुद्दाम समाज घटकांना भडकवणारे ज्या पद्धतीनं पुढे येत आहेत ना आपल्या समोर, आता समाज माध्यम आणि युट्यूब किंवा इतर सगळे जे काही व्हॉट्सअप सारखे जे काही सशक्त प्लॅटफॉर्म लोकांच्या हाती लाभलेले आहेत ना, काहीतरी एकच दाखवायचं, काहीतरी तुकडेच काढून दाखवायचे आणि त्यातून मग लोकांची माती भडकवायची, तोच प्रकार गेले काही दिवस सुरू आहे. त्यात संतोष देशमुख यांच्यावर झालेले जे अत्याचार आहेत त्याचे व्हिडिओज, त्याचे फोटोज ताजे आहेत लोकांच्या समोर. त्यातून आधीच माती भडकलेली, डोकी फिरलेली लोक कमी नाही आहेत. त्यात हे जालन्यातल्या अनवाचं प्रकरण कालपर्यंत एका वेगळ्या दृष्टिकोनातून मीही त्याच्याकडे बघत होतो की बिचाराची जात खालची आहे म्हणून त्याच्यावर एवढा अत्याचार करायचा. महाशिवरात्र आहे म्हणून तो देवळात येऊ पाहतोय आणि देवळात येऊन त्याला त्याच्या भोले शंकराला नमस्कार करायचाय, ओम नमः शिवाय म्हणायचंय. ते बोलू दिलं जात नाही, तो नमस्कार करू दिला जात नाही आणि त्याला खेचून बाहेर काढलं जातं आणि त्याच्यावर असे अत्याचार केले जातात. चीड येते, चीड या लोकांबद्दल. हा झाला या घटनेचा एक भाग जो आपल्या समोर लोकांनी मांडला होता. खरं काय घडलं होतं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. दारू पिऊन, दारूच्या नशेत तर्र होऊन हा माणूस देवळात जातो, तिकडे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळतो. तो स्वतः हिंदू आहे, तो खालच्या जातीतला असला तरी तो स्वतः हिंदू आहे हे विसरून तो हे सगळं करतोय. भलेही त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असो किंवा तो कुठल्या तरी ग्लानीत असो, ते कृत्य कुठल्याही हिंदूला लाजीरवाणच होतं. त्यामुळे त्याला मंदिराबाहेर काढणं, 2 फटके देऊन हाकलून लावणं इथपर्यंत ठीक होतं. पण काही समाजकंटकांनी त्याला हे कृत्य जाणीवपूर्वक करू दिलं. त्याला हिंदूंच्या त्या सगळ्या श्रद्धास्थानांची विटंबना करू दिली, त्याला नंदीशी खेळू दिलं, शंकराच्या पिंडीवर दारू प्यायलेला असताना लोटांगण घालू दिलं, तिथं त्याला बडबड करू दिली आणि नंतर त्याला बाहेर हुसकावून लावलं आणि नंतर एका ठिकाणी नेऊन अशा पद्धतीने मारहाण केली. म्हणजे हेही काही कमी नव्हते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं जे समाज जीवन आहे ना ते गढूळ करण्याचं एक षडयंत्र रचलं जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटनांमधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. तेव्हा माझी एकच विनंती आहे माझ्या समस्त प्रेक्षक वर्गाला, सावध राहा, सजग राहा आणि या जातीपातीच्या या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवू पाहणाऱ्या या लोकांपासून थोडेसे दूरच राहा. काय चाललंय, काय घडलंय तुमच्या समोर, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या एखाद्या युट्यूब चॅनल मार्फत जर काय कुठला व्हिडिओ दाखवला जात असेल तर त्याची शहानिशा करा, त्याची पार्श्वभूमी तपासा आणि मग व्यक्त व्हा. कारण तुम्ही रागाच्या भरात तुमच्याकडे आलेला एखादा व्हिडिओ तिरीमिरीत फॉरवर्ड करता, पुढे तो 100-200 लोकांपर्यंत जातो, 100-200 लोक अजून 1000 लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यातून काय होतंय तर महाराष्ट्र पेटून उठतोय. आणि अशांत झालेला महाराष्ट्र, अस्वस्थ झालेला महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणारा असा महाराष्ट्र
आपल्याला परवडणारं नाही. त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र बलशाली करायचा आहे, महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जायचं आहे आणि हा विकास महाराष्ट्र नावाच्या राज्याचा नाही आहे, तर तो तुमचा आमचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवून वागा. धरबंद सोडू नका, सदसद विवेकाला जागा, एवढीच विनंती करतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या, खरोखर काळजी घ्या मित्र. आणि पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल आकार डिजिटल. धन्यवाद, नमस्कार.